Hello my dear students of 5th standard. Welcome to the English class NCERT. Unit 3. This poem name is My Shadow. As usual, please subscribe the channel if you are not subscribed it yet so that you will get more lessons. And please share this video with your friends. And the playlist where all the lessons are available, the link is given in the description box. Okay? तर आपण सुरू करूयात. माय शॅडो. तर ही पोयम आहे एका मुलाबद्दल. आपला शॅडो किंवा आपली सावली बघून तो कसा एक्साइट होतो, त्याला कुतूहल किती असतं ते एक्सप्लेन केलेलं आहे कवीने या पोयममध्ये. ओके, दिस इज अबाउट द चाइल्ड हू इज व्हेरी एक्साइटेड आणि थ्रिल्ड विथ हिज ओन शॅडो. तर डू यू नो वेर एव्हर देर इज लाईट समवन फॉलोज यू. हॅव यू एव्हर वंडर्ड हू इट इज. तर जेव्हा आपल्यावर लाईट पडतो तेव्हा आपलीच आकृती आपल्याला फॉलो करत असते. सो वेरेवर देर इज लाईट, जिथे उजेड असतो तिथेच सावली असते. जिथे अंधार असतो तेव्हा आपल्याला आपली सावली दिसत नाही किंवा आपल्यावर जेव्हा लाईट पडत नाही तेव्हा आपली सावली तयार होत नाही, क्रिएट होत नाही. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट स्टॅन्झा. रीड अँड एन्जॉय. आय हॅव अ लिटल शॅडो दॅट गोज इन अँड आउट विथ मी. तर तो कवी किंवा ते लहान मुलगा काय म्हणतोय की माझ्याकडे माझा एक लिटल शॅडो, एक छोटीशी सावली आहे जी माझ्याबरोबर सगळीकडे फिरते. इन अँड आउट, मी ते जिथे जाईल तिथे ती सावली माझ्याबरोबर असते. आय हॅव अ लिटल शॅडो दॅट गोज इन अँड आउट विथ मी. इन अँड आउट विथ मी. ओके, त्याची शॅडो, त्याची सावली त्याला फॉलो करत असते. वेरेवर ही गोज, तो जिथे जाईल तिथे त्याला ती फॉलो करत असते. आणि त्याला अजून एक प्रश्न पडतो की अँड वॉट कॅन बी द यूज ऑफ हिम इज मोर दॅन आय कॅन सी. त्याचा काहीच तसा उपयोग नाही आहे. जेवढं मला दिसतोय तेवढंच आहे. ओके, मला जे दिसतंय की त्याचा काहीच उपयोग नाही. ॲज फार एज आय कॅन सी देर इज नो यूज ऑफ दॅट शॅडो. तो प्रश्न करतो की व्हॉट इज द यूज, व्हॉट कॅन बी द यूज ऑफ हिम म्हणजे ऑफ द शॅडो मोर दॅन आय कॅन सी. तर मला त्याच्या काहीच उपयोग दिसत नाही आहे. मला फक्त तो माझ्याबरोबर फिरताना दिसतोय, आत बाहेर करताना दिसतोय. आय कॅनॉट find the use of the shadow. And what can be the use of him more than I see? He is very, very like me from the heels to the up to the head. तो तर माझ्यासारखाच आहे. The shadow's appearance माझ्यासारखंच आहे. Is just like me from head to toe. म्हणजे डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत तो माझ्यासारखाच आहे. आणि and I see him jump before me when I jump into my bed. तर हा मुलगा जेव्हा झोपायला उडी मारतो गादीवर, बेडवर, तेव्हा ती सावली पण त्याच्याबरोबर उडी मारते. बहुधा त्याच्या आधीच ती बेडवर दिसते. सो द शॅडो अपियर्स जस्ट लाईक हिम. आणि ही ऑब्झर्व्स म्हणजे त्याला दिसतं की शॅडो गोज टू बेड, त्याच्या आधीच ती झोपी जाते. ही गोज टू बेड बिफोर मी. ओके, अँड वेन आय जम्प इन टू माय बेड ही जम्प्स बिफोर मी. अँड आय सी हिम जम्प बिफोर मी वेन आय जम्प इन टू माय बेड. नेक्स्ट stanza. द फनियस्ट थिंग अबाउट हिम इज द वे ही लाईक्स टू ग्रो. तर त्याच्याबद्दल एक कुतूहल आहे. द मोस्ट गमतीशीर गोष्ट. द फनियस्ट थिंग अबाउट हिम, अबाउट द शॅडो इज दॅट द शॅडो कीप्स ऑन चेंजिंग. म्हणजे ती चेंज होते किंवा ग्रो होते, ती वाढते, त्याला वाढायला आवडतं. द वे ही लाईक्स टू ग्रो, ज्या तऱ्हेने त्याला त्याचं शेप चेंज करायला आवडतं. द वे ही लाईक्स टू चेंज हिज साईज. The way he likes to grow. So the shadow keeps changing his shape. Not at all like proper children, which is always very slow. The poet finds it very funny. म्हणजे त्याला वाटतं की लहान मुलं कशी मोठी होतात, ते खूप वेळ लागतो, खूप महिने लागतात, खूप वर्ष लागतात मोठी व्हायला. तर हा शॅडो तर लगेच मोठा लहान आपला आकार बदलत असतो. नॉट ॲट ऑल, अजिबात नाही त्या बाकीच्या मुलांसारखा हा अजिबात नाही आहे. नॉट ॲट ऑल लाईक प्रॉपर चिल्ड्रन विच इज ऑलवेज व्हेरी स्लो. त्यांची ग्रोथ, ह्या बाकीच्या मुलांची ग्रोथ खूप स्लो असते, पण ह्याची तशी अजिबात त्यांच्यासारखी नाही आहे. फॉर ही समटाईम्स शूट्स अप टॉलर लाईक ॲन इंडिया रबर बॉल. तर तो अचानक मोठा होतो. इंडियन रबर बॉल म्हणजे जो बॉल असा बाउन्स केल्यानंतर खूप उंच उडतो, तो इंडियन रबर बॉल एक प्रकारचा बॉल असतो. त्या बॉलसारखं ह्याची हाईट कधीतरी एकदम शूट होते, अगदी मोठी होते, टॉल होते. कोणासारखी, तर इंडियन रबर बॉलसारखी टॉल होते.
अँड ही समटाईम्स गेट सो लिटल दॅट देर इज नन ऑफ हिम ॲट ऑल. आणि कधी कधी त्याची साईज एवढी छोटी होते, एवढा लहान होऊन जातो, तो अगदी दिसेनासा होतो, तो नसल्याच्या बरोबर असतो. देर इज नन ऑफ हिम ॲट ऑल. तर काहीच नसल्यासारखं तो एकदम छोटा होतो. अँड समटाईम्स गेट सो लिटल दॅट देर इज नन ऑफ हिम ॲट ऑल. नन म्हणजे त्याचा काहीच, तो अजिबात दिसतच नाही. देर इज नन ऑफ हिम ॲट ऑल. नेक्स्ट स्टँजा. वन मॉर्निंग व्हेरी अर्ली बिफोर द सन आय वॉज अप. तर एका सकाळी, एका पहाटे हा मुलगा सूर्य उगवण्याच्या आधी उठला. आय वॉज अर्ली वन मॉर्निंग व्हेरी क्लिअरली बिफोर द सन आय वॉज अप. वन मॉर्निंग व्हेरी अर्ली बिफोर द सन आय वॉज अप. तर सूर्य उगवण्याच्या आधी मी उठलो होतो. आय रोज अँड फाउंड द शायनिंग ड्यू ऑन एव्हरी बटरकप. बटरकप म्हणजे एका प्रकारचं फूल असतं आणि त्याच्यावर दव बिंदू पडले होते. दव पडला होता, ड्यू पडला होता. शायनिंग ड्यू, चकाकणारा ड्यू होता. आय रोज अँड फाउंड द शायनिंग ड्यू ऑन एव्हरी बटरकप. सो ऑन ईच पॅटल ऑफ द फ्लावर्स आय सॉ द ड्यू बट आय कुड नॉट सी द शॅडो एनिवेअर. मला अजून दुसरीकडे कुठेच तो सावली दिसली नाही. ओके. बट माय लेझी लिटल शॅडो लाईक ॲन ॲरंट स्लिपी हेड हॅड स्टेड ॲट होम बिहाइंड मी अँड वॉज फास्ट अस्लीप इन बेड. तर मुलाला काय वाटतं की आपला शॅडो आपल्याला दिसला नाही, म्हणजे तो घरी झोपला असेल. ही वॉज लेझी. आणि ॲरंट स्लिपी हेड म्हणजे अगदीच खोडकर किंवा आळशी. ॲरंट म्हणजे बॅड मिनिंग दिलं इथं. ॲरंट इज बॅड. आणि ॲरंट स्लिपी हेड म्हणजे कम्प्लिटली इनअटेंटिव्ह, म्हणजे अजून शिस्त नसलेला. ओके. बेशिस्त किंवा शिस्त नसलेला तो शॅडो आहे, तो मग घरीच झोपलेला आहे, आळशी. सो आय रोज अँड फाउंड द शायनिंग ड्यू ऑन एव्हरी बटरकप बट माय लेझी शॅडो लाईक अन ॲरंट स्लिपी हेड स्टेड ॲट होम बिहाइंड मी अँड वॉज फास्ट अस्लीप इन बेड. तर तो सकाळी जेव्हा उठला तेव्हा सूर्यप्रकाश नव्हता, लाईट नव्हती, त्यामुळे त्याला तो शॅडो दिसला नाही. पण त्या मुलाला काय वाटतं की शॅडो सकाळी पहाटे उठलेला नाही आहे, कारण तो आळशी आहे. ही इज लेझी अँड ही इज स्लिपिंग इन हिज बेड. फास्ट अस्लीप म्हणजे अगदी गाढ झोपलेला आहे त्याच्या बेडवर. आणि तो घरीच आहे. ही इज बिहाइंड ॲट होम. ही स्टेड बिहाइंड ॲट होम. तो मागेच घरी राहिला आहे, तो उठून माझ्याबरोबर बाहेर आलेला नाही आहे. तर मुलांना ह्याच्यामधनं काय कळतं की जेव्हा लाईट असते, आपल्यावर प्रकाश पडतो, तेव्हाच आपला शॅडो तयार होतो. ओके. आणि हा मुलगा सकाळी पहाटे उठला, सन राईजच्या आधी. सूर्य उगवला नव्हता. द सन हॅड नॉट कम अप अँड देर वॉज अ बिट डार्कनेस. सो इन दिस डार्कनेस ही कुड नॉट सी हिज शॅडो. हिज शॅडो वॉज नॉट क्रिएटेड. सो वॅन देर इज नो सनलाईट देर इज नो शॅडो. तर अशी ही कविता आहे मुलांनो. तर तुम्ही परत एकदा ऐकून घ्या, परत एकदा आन्सर, मेक युअर ओन क्वेश्चन्स अँड आन्सर देम. ओके. अँड लर्न दिस पोएम. आय विल बी बॅक विथ द नेक्स्ट lesson or the next poem in the next video. Till then, take care and bye-bye.